नमस्कार मित्रांनो, सुवर्ण मेघा किचनमध्ये आपलं स्वागत आहे. मी बनवणार आहे आज ढोकळा, एकदम जाळीदार. चला तर साहित्य बघूया. 1 वाटी बेसन घेऊ आपण. त्याला चाळून घ्यायचं आहे आपल्याला, जेणेकरून त्याच्या पूर्ण गोठ्या मोडल्या जातील. बेसन पीठ आपल्याला चाळूनच घ्यायचं आहे, जेणेकरून आपला ढोकळा एकदम लुसलुशीत होणार आहे आणि स्पॉन्जी होणार आहे. आणि हा कमी साहित्यामध्ये बनवणार आहे मी हा ढोकळा. दही किंवा लिंबू पावडर किंवा विनो वगैरे मी काहीच टाकणार नाही. तरीही आपला ढोकळा बघा किती छान होतो. तुम्ही पुढे बघा. आणि हो, हे सम्राटचं बेसन आहे. तुम्ही कोणतंही बेसन पीठ वापरू शकता. एकदम झटपट होणार रेसिपी आहे ही. तुम्ही मुलांच्या डब्याला वगैरे, नाश्त्याला वगैरे बनवू शकता आहे. कमी वेळात आणि कमी साहित्यामध्ये बनवणार आहे मी हा ढोकळा. आपलं पीठ चाळून झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. आणि हा मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे मला. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. चला तर, बेसन चाळून झालेलं आहे आपलं. त्यात 3 चमचा रवा घालायचा आहे आपल्याला, बारीक बारीक रवा पाहिजे, जाड नाही. 1 चमचा मीठ, छोटा चमचा आहे हा. आणि 1 चमचा साखरमध्ये आपण पाणी टाकून साईडला ठेवून देऊ. साखर विघळून जाईल. साईडला ठेवून देऊ आपण हे. 1च चमचा पाणी घातलं मी यात. चला साईडला ठेवून देऊ. चिमूटभर हिंग, हे बघा, बघू शकता. हिंग टाकल्याने खूप छान चव लागते ढोकळ्याची. यात अवश्य घाला तुम्ही हिंग. त्याच वाटीने अर्धी वाटी आपल्याला पाणी घालायचं त्याच्यामध्ये. एकदम चिमूटभर हळद घालायची आपल्या याच्यामध्ये. जास्त हळद नाही टाकायची आपल्या याच्यामध्ये. जास्त हळद घातल्याने सुद्धा ढोकळा लाल पडू शकतो. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आपल्याला. यात गाठी नाही पाहिजे. याला परत पाण्याची गरज पडू शकते. त्यात आपण आवश्यनुसार पाणी घालायचं आहे. हे बॅटर आपल्याला जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही करायचं आहे आपल्याला. बघू शकता तुम्ही. थोडंसं पाणी लागेल याच्यात. थोडं पाणी टाकू आपण. हे बघा, आवश्यनुसार घालायचं आहे. कमेंट करून नक्की सांगा मला मी नेक्स्ट रेसिपी कोणती बनवू, जेणेकरून मला कळेल की तुम्हाला माझी रेसिपी आवडत आहे. मी नक्की बनवेल. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, साईडला ठेवलेलं आहे साखरेचं पाणी. हे सुद्धा आपल्याला यात घालायचं आहे व्यवस्थित ढवळून. साखर तुम्ही स्टार्टिंगला पण घालू शकता, जेव्हा आपण बेसन घेतलं तेव्हा. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. राहिलेली साखर विरघळली. आता यात 2 चमचा तेल घालायचं आहे आपल्याला, म्हणजे ढोकळा आपल्या घशात अटकणार नाही. चला हे फिरून बाजूला ठेवून देऊ. तोपर्यंत आपण कढई ठेवून देऊ. अशी कढई घ्यायची. गॅस चालू करू. तुम्ही कुकरमध्ये सुद्धा करू शकताय. मी कढईमध्ये करते. 2 ग्लास पाणी टाकू आपण त्यात. त्यावर झाकण ठेवून देऊ आपण. पाणी गरम होईपर्यंत आपण डब्याला तेल लावून घेऊ, म्हणजे आपला ढोकळा चिपकणार नाही. मी डबा घेतलेला आहे. तुम्ही परात किंवा केक टीन असेल तर केक टीन घेऊ शकता. यात 1 चमचा तेल टाकू आणि व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे आपला ढोकळा कुठेही चिपकणार नाही. डबा साईडला ठेवून देऊ आपण. हा, आपलं पाणी गरम झालं असेल आता. चला तर,
ज्याच्याने हा ढोकळा एकदम लुसलुशीत होणार आहे. ते घालूया आपण. 1 चमचा बेकिंग सोडा आहे हा. तुम्ही यामध्ये विनो पॉकेट पण घालू शकताय. त्यावर थोडं पाणी घालायचं आहे आपल्याला आणि हलक्या हाताने फेटायचं आहे. हे बघा आपलं पीठ किती फुललेलं आहे. जराही वेळ न घालवता आपल्याला पटकन हे डब्यामध्ये ओतून घ्यायचं आहे. ही प्रोसेस आपल्याला फास्ट करायची आहे, म्हणजे आपला ढोकळा खूप छान लुसलुशीत होणार आहे. एक दोनदा टॅप टॅप करून आपल्याला हा डबा लगेचच कढईमध्ये ठेवायचा आहे आणि झटपट त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आपल्याला. चला 15 मिनिटं झालेले आहे. आपण बघूया. एक सुरी घेऊन बघायचं आहे आपल्याला आपला ढोकळा झालेला आहे का नाही. अजून 2 मिनिटे झाकण ठेवू आपण. तोपर्यंत कोथिंबीर कट करून घेऊ. आणि हो मैत्रिणींनो, जसं तुम्ही इतरांनाही सपोर्ट करता तसं मलाही सपोर्ट करा, जेणेकरून एक मराठी व्यक्ती पुढे जाईल आणि मला तुमच्यासाठी नवनवीन रेसिपीही बनवता येईल. आपली कोथिंबीर कट करून झालेली आहे. चला तोपर्यंत आपण तडका घालून घेऊ. त्यासाठी छोटीशी कढई ठेवून घ्यायची. त्यानंतर 2 पळ्या तेल घालायचे आपल्याला याच्यामध्ये. एक चमचा मोहरी, 2 कट केलेल्या मिरच्या, 1 चमचा तीळ घालायचे आपल्याला. ह्या फोडणीतून हिंग पण घालू शकतो आणि थोडंसं पाणी घालायचं आपल्याला. आवश्यक घालू शकतो मी. थोडं पेटू द्यायचं. चला आपला ढोकळा आपण काढून घेऊ. कट करून घेऊ. तुम्ही छोटे मोठे कसे पीस कट करू शकता. मी थोडे मोठे मोठेच केलेले आहे, मला मोठेच आवडतात. हे बघा मी तुम्हाला दाखवते आपला ढोकळा कसा झालेला आहे. बघू शकताय तुम्ही याला किती जाळी पडलेली आहे. हे बघा एकदम लुसलुशीत झाला आहे आपला ढोकळा आणि एकदम जाळीदार. चला आपण तडक्याचं पाणी यावर घालून घेऊ. हे बघा तुम्ही यावर खोबरं किसून सुद्धा घालू शकताय, फार छान लागेल आणि दिसायलाही छान दिसतो. चला थोडी थोडी कोथिंबीर घालून घेऊ आपण याच्यावर, म्हणजे आपला ढोकळा खूप छान दिसेल. आपल्या घरी पाहुणे जरी आले तरी आपण बनवू शकतो हा ढोकळा. नाश्ता म्हणून सुद्धा आपण हा ढोकळा देऊ शकतोय, खूप छान लागतो. नक्कीच बनवा तुम्ही हा ढोकळा. बघा किती छान कलर, साईज. हे बघा. लाईक सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा मैत्रिणींनो, म्हणजे माझे नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत नक्की पोचतील. चला तर बाय.